नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. मुंबईवालं. काय मुंबईवालं? कवा आला? रात्रीच आलो. किती दिवस हाय आता? आहे थोडे दिवस. बरं चाललंय नव्ह आता? हो ठीक चाललंय. येतो जरा रानात फिरून. बरं या जावा, असं म्हणून तुका नानानं मार्ग बदलला आणि डोक्यात वादळ सुरू झालं. लबाड, सगळं लबाड. आत्ताची तुका नानाला दिलेली सगळी उत्तरं लबाड. दुनियाच लबाड, तिथं आम्ही तरी काय म्हणून सावाचा आणायचा. आता बेत पक्का. अशीच उत्तरं द्यायची. माणसं जोपर्यंत विचारतील तोपर्यंत अशीच उत्तरं द्यायची. पण हो, कोणीतरी केव्हा तरी विचारील की मुंबईवालं इतकं दिवस गावावर का तळ मारलायसा? तेव्हा काय सांगायचं? मुंबई सोडली म्हणून सांगायची? निर्लजासारखं खाली मान घालून हे बोलायचं धाडस करायचं आणि हात लेका असं ऐकून घ्यायचं. मुंबईला गेलोच नसतो तर बरं झालं असतं. पण ऐकतंय कोण? बास झाली 10वी. कोण शाळा शिकून कलेक्टर झालाया. मस्त BA FA हुनशान गावातनं हिंडत्याती. तू आपला मुंबईला जा. पुढं शाळा शिकायची ताकद नाही. पहिल्यासारखं आता जमना. गुडघं गळ्यात आल्याती. बघा बाबांनो, आता तुमचं तुम्ही. आमच्यानं निभना आणि आता आमची हार जीत बघू नगासा. जावा कुठं तरी पोट भरा जावा. माफ केलं करायच्या वक्ताला. हाय कुणी जाण ठेवली. आईनं हातातली भाकरी तव्यात टाकली आणि काढून माझ्या पुढं सरकिवली. मला पण हे कळलं होतं. आई दादाला भावबंदांनी नुसतं कामाचं गडी म्हणून राबवून घेतलं होतं. कधी सणासुदीला अंगभर कापडं नाही, गोडधोड नाही, नुसतं करत राहायचं. शेवटी वाटणी होताना सोसायटीच्या थकबाकीसह 10,000 कर्ज वाटून टाकलं होतं. समायकीतला परपंच म्हणून भावकीतल्या पंचांनी 1 डिचकं पितळीची परात, 1 घागर आणि 2 तांबे, 4 पाट्या वाटून दिल्या होत्या. दादानं पंचांनी सांगितल्याप्रमाणे हद्दीवरून कूड घेतला होता आणि मी 10वीत शिकत होतो. 10वीची पुस्तकं शाळेतून मिळाली होती म्हणून बरं झालं. वह्यासाठी आईनं भांगलणीवर उचल म्हणून दिली होती आणि माझी 10वीची शाळा सुरू झाली होती. वर्ष कसं गेलं कळलं नाही. पण 10वीचा निरोप समारंभ जवळ आला. सरांनी निरोप समारंभाचं नियोजन सांगितलं. भाषण कोण करणार या सरांच्या प्रश्नाला कोणीच उत्तर दिलं नाही. तेव्हा सरांनी सांगितलं की अशोक भाषण करील. बस, माझ्या काळजात धस्स झालं. काय बोलायचं आणि कसं बोलायचं. मोठे पाहुणे निमंत्रित केले होते. ते कसे असतात ते पण माहीत नव्हते. मधल्या सुट्टीत सरांची भेट घेतली. भीतच धाडस केलं आणि म्हणालो, सर, मी भाषण करणार नाही. का रे? सरांनी लागलीच प्रश्न केला. सर, मला बोलायला यायचं नाही. यावर सरांनी हसूनच माझ्या शंकेची टिंगल उडवली. अरे काय बोलतोस? काय 15 ऑगस्टला तर किती चांगला बोलला होतास आणि आता काय झालं? अहो सर, बाहेरची लोक येणार म्हटल्यावर मग काय झालं? सरांनी माझं बोलणं मध्येच तोडलं. बाहेरची लोक येणार, त्यांना काय सिंग असतात? काय घाबरू नकोस. मी आहे. कपडे चकाचक घालून यायचं. बस, काय बोलायचं ते मी सांगतो. बाहेरची लोक काय करतात? जा वर्गात. माझ्या काळजात पुन्हा चर्र झालं. सरांनी चकाचक कपडे घालून स्टेजवर यायचं म्हटल्यावर माझ्या डोळ्यापुढं घरातलं चित्र दिसू लागलं. कशाला गाठ पडत नव्हती. आईनं 2 वेळा दंड जोडून लुगडं नेसलं होतं. दादाच्या पाठीवर बंडी फाटून पाठ काळी तुळतुळीत दिसत होती. अक्काच्या झग्याच्या वाभुऱ्या निघाल्या होत्या. त्या वाकळच्या दोऱ्यानं टाकं घालून शिवल्या होत्या. आणि आता मला नवीन चकाचक कपडे, तीही निरोप समारंभापर्यंत. शक्य नाही. वर्गात जाऊन कधीचा बाकावर बसलो.
लक्षात आलं नाही. पुढच्या विषयाचे सर आत आले, पण मला भानच नाही. गुड मॉर्निंग सर म्हणायचंच विसरून गेलो. सरांनी मला उठवलं. का रे उठला नाहीस म्हणून खडसावलं. छडीही मारली. थोडा वेळापर्यंत हाताला झिंझिण्या आल्या आणि गेल्या. डोक्यातल्या झिंझिण्या चालूच राहिल्या. खूप विचार करून ठरवलं की ठामपणे सांगायचं की मी भाषण करणार नाही. शाळा सुटल्यावर वरांड्यात थांबलो. सर्व मुले कधीच आपापल्या घरी गेली होती. सर्व शिक्षक स्टाफ रूममध्ये चर्चा करत बसले होते. थोड्या वेळाने शिक्षक घरी जाण्यासाठी बाहेर आले. मी दिसताच माझ्याजवळ येऊन सरांनी विचारपूस केली. अजून तू घरी गेला नाहीस? खरी परिस्थिती काय आहे ती सांगण्यास धाडस होईना. सांगू का नको करीत विचारात गप्प उभा राहिलो. सरांनी पुन्हा विचारलं, बोल की रे, गप्प का? आणि एकदाचं धाडस केलं. सर, मला भाषण करायला जमणार नाही. का रे, असं का म्हणतोस? तू तर चांगलं बोलतोस म्हणून मी तुझी निवड केली. तुला किती भीती वाटते का? नाही सर. मग मला नवीन कपडे मिळणार नाही. सरांनी मला काही क्षणातच खालवर पाहून घेतलं. सरांचा शब्द अडखळला. बहुधा त्यांना मला सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काहीच नसावं. सर गप्प झालेत. माझ्या पोटात कालवाकालव झाली. आता सर काय म्हणतात कुणास ठाऊक, पण सरांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि बाजूला घेऊन मैदानावर आलीत. बाकीचे शिक्षक कधीच निघून गेले होते आणि उद्विग्न स्वरात म्हणाले, अशोकराव, तुला कपडे मिळणार नाही. हो सर, माझी परिस्थिती तशी नाही. मला नवीन कपडे मिळणार नाही. सरांनी माझी परिस्थिती जाणली. आम्ही दोघेजण बांधकाम चालू असलेल्या भिंतीवर गेलो. सर मला बस म्हणाले. माझ्या डोक्यात चक्र चालू होते. काहीही करून मला भाषणाला तयार होण्यासाठी सर गळ घालणार. पण सरांचा हात खांद्यावर पडला तसा सावध झालो आणि सरांनी सांगायला सुरुवात केली. अरे, तुझी परिस्थिती मला माहीत नव्हती, पण तू कापडासाठी नाराज होऊ नकोस. तुझी परिस्थिती माझ्या लक्षात आली. मी पण 10वीला होतो त्यावेळी चड्डीला ठिगळं लावली होती. पाठीमागून विद्यार्थी चेष्टा करायचीत. मस्त श्रीमंत बापाची पोरं होती. पण आज त्यांची परिस्थिती पाहशील तर कोण दारूच्या नशेत तर कोण नोकरी करत आहेत. एक ना हजार नाद. परगड्या, मी गरिबाचं पोर असून शिक्षणाचा नाद सोडला नाही म्हणून तर शिक्षक झालो. तू पण ध्यानात ठेव, परिस्थिती माणसाला माणूस बनवते. आपण फक्त प्रयत्न करायचा आणि गरिबीतून सुटका करून घ्यायची. असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तू भरपूर शिक्षण घे तरच कुठंतरी मार्गाला लागशील. शिक्षण घेत असताना गरिबीला भिवून चालणार नाही. येईल त्या अडचणीला तोंड देत शिक्षण घेतले पाहिजे. बरं, तू जा. आहेत हे कपडे ठीक आहेत. निरोप समारंभादिवशी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत झाले. प्रास्ताविक शाळेची प्रगती अहवालातून वाचून दाखवण्यात आली. विद्यार्थी मनोगताला सुरुवात झाली. सरांनी माझ्या नावाचा उल्लेख करताच मनात धस्स झालं. अंग घामानं भिजलं. पाहुण्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं तसं खरंच माझं भाषण चांगलं झालं होतं. निरोप समारंभ झाला आणि परीक्षेची तारीख जवळ येऊन तसे सर्व विद्यार्थी अभ्यासात गुंग झाले. आम्ही 5-6 जण शेतात झाडाखाली अभ्यास करायला जायचो. प्रत्येकाने एका झाडाखाली बसायचं. कोणी कुणाला बोलायचं नाही. प्रत्येकजण गाईड अपेक्षित नोट्स वाचण्यात गुंग होता. पण माझ्या डोक्यात सरांनी सांगितलेले शिक्षणाविषयी विचार होते. सरांनी सांगितलेला मार्ग योग्य होता. पण मला शिक्षणाचा प्रयत्न कसा जमणार? मला कुणाची साथ? या विचारात मी बराच वेळस असायचा. काय करावं आणि काय नको असा साधक बाधक विचारांचं थैमान माझ्या डोक्यात पिंगा घालायचं. त्यात 10वी नंतर शिक्षण कोल्हापूरला. अगोदरच गावातली काही पोरं कोल्हापूरला शिकायला होती. त्यांच्याकडून माहिती घेऊनच आपण निर्णय घेऊ. घरात विचारून बघू आणि मग पुन्हा ठरवू की शिक्षण घ्यायचं का शाळा बंद करायची. 10वीची परीक्षा तोंडावर आली. वर्गातल्या पोरांनी पॅन्ट शर्ट शिवली होती. प्रत्येकजण आपापली कपडे दाखवत होती. मीही त्यांचे कपडे बघत होतो. पण बघून मला मनाला वाईट वाटायचं की मला नवीन कपडे घ्यावीत. इतरांना पसंती नापसंती विचारावी पण ते शक्य नाही. आणखी एक गोष्ट मनाला शिवून जायची की कपडे मागून तरी बघूया.
सर्व पोरामध्ये मी वेगळा दिसणार. माझ्याकडं इतर पोरं कशी बघतील, चेष्टा करतील. केंद्रावर 2-3 हायस्कूलची पोरं परीक्षेला येणार. सर्वजण शर्ट पॅन्टमध्ये असणार आणि मीच शाळेच्या ड्रेसवर असणार, ते पण असा. पाठीमागे चड्डी जीर्ण होऊन फाटत आलेली. आता काय करायचं? निर्णय पक्का केला. आज संध्याकाळी जेवताना कपड्याचा विषय काढायचा. बघू जमलं तर जमल. पण दादाची भीती वाटायची. एकदा खेकासला की 15-3 आठवडे वर बघायचं धाडस व्हायचं नाही. दादा जेवून वस्तीवर जाईपर्यंत बाहेर वेळ घालवायचा आणि मग आईला विचारायचं. दादा जेवून वस्तीवर नेहमीप्रमाणे गेला. मीही दादा गेल्याची संधी साधून घरात शिरलो. आई भाकरी थापटत होती. गपगुमान पुढ्यात जाऊन बसलो. चुलीचं लाकूड पुढं ढकलत टाईमपास करत बसलो. तोवर आईनं विचारलं, वाढू का रे तुला खायला? हा, वाढ म्हणून तिथंच आलकट पालकट घालून सरळ बसलो. प्रत्येक घासाला डोसक्यात विचाराचं वादळ उठत होतं. काय करावं? विषयाला हात घालावा का नको? आणि एकदाचा पाण्याबरोबर घास घेऊन आईला विचारलं, आय, सगळ्या पोरांनी कापडं घेतल्याती. पीठ मळतच आई म्हणाली, घेऊ देत बाबा. आईच्या उत्तरानं काय समजायचं ते समजून गेलो. थोडा वेळ तसाच घास चावीत थांबलो आणि आई पुन्हा एक अडचण समोर केली. आई चड्डी पाठीमागनं सारी फाटत आली. त्यावर लगेच आईनं पर्याय सांगितला, मग लाव जा की ठिगळ. परीक्षेला जाताना कपडे नाहीत. परगावलाच असाच जाऊ होय? दुसऱ्या शाळेची पोरं असतात आणि आपल्या गावच्या सगळ्या पोरांनी कापडं घेतल्यात. घेऊ देत. त्यांच्याकडं माप पैका अडका असल. आम्हाला खायला पैका नाही. काय करायचं आणि तर काय नाही. यानंतर काहीच केलं नाही. आहे त्या परिस्थितीत 10वीची परीक्षा संपवली. आता पुढं काय? आई दादानं पाहुण्याला विचारून ठेवलं होतं, पोराला तेवढं मुंबईला न्या जावा. पाहुणा आमचा कापडाच्या गिरणीत कामाला. दसरा, दिवाळी आणि भात पेरणीला तेवढा गावाला येणारा. बाकी वर्षभर मुंबईलाच. याही वर्षी पाहुणा भात पेरणीला आला होता. दादानं पाहुण्याला रातच्या रात राहायला यायला सांगितलं होतं. म्हणून पाहुणा एक दिवस आला. दादानं खुर्ड्यातली कोंबडी उपसली. रातच्या जेवण येईपर्यंत मला मुंबईला जायचं निश्चित झालं. पण केव्हा? आमची आणि पाहुण्यांची भात पेरणी झाल्यावर. पेरणीचं दिसं आटपलं. पाहुणा एक दिवस आमच्या घरला आला आणि मुंबईला जाण्याची तारीख निश्चित करून गेला. माझ्या मनात सारखी धास्ती. मुंबई कशी असेल? अगोदरच मुंबईवालं बरीच माहिती सांगायची. त्यावरून मुंबईची काल्पनिक प्रतिकृती डोळ्यासमोर होतीच. शिवाय खळ्यावर मळणी काढणे तेव्हा भातावर मुंबई बघितली होती. उंच इमारती, गाड्यांची गर्दी, मोठे रस्ते, तेही माणसांनी गजबजून गेलेले. जणू काय माणसांचा महापूर म्हणजेच मुंबई. आणि अशा मुंबईमध्ये आपल्याला जमल का? रेल्वे म्हणे 3-3 तास चालते. केवढी असेल अजब मुंबई. मुंबईतल्या मुंबईत एसटी डेपो आहे. 5-6 मिनिटाला गाडी मागं गाडी. माझा विश्वासच बसेना. कारण आम्हाला माहीत होतं एसटी स्टँडवर 2-2.5 तास थांबावं लागतं. तेव्हा कुठं एखादी गाडी येते. एकदा म्हणे मुंबईला रस्ता सुरू झाला की 15 मिनिटं एकसारखा गाडी मागून गाड्या धावतात. माणसांना चालायचा रस्ता वेगळा, टॅक्सीचा रस्ता वेगळा, मोठ्या गाड्यांचा रस्ता वेगळा, रेल्वेचा रस्ता वेगळा. खरंच हे वर्णन माझ्या कल्पनेपेक्षा केवढं तरी विचित्र होतं. मला भेटेल त्या वर्गमित्राला सांगत होतो की मी मुंबईला नोकरीसाठी जाणार आहे. सगळी माझ्याकडे विशेष करून बघायचीत. जणू काय मी मुंबईवालाच. आणि मी मुंबईला जाण्याचा दिवस उगवला. सकाळी लवकर उठलो. आंघोळ करून देवाला हात जोडलं. आयुष्य घडविण्याच्या पहिल्या दिवसात प्रवेश केला. मनातून घाबरून गेलो होतो. पाहुणा मलकापुरातनंच गाडीतनं येणार होता. मी देवळावर गाडीला थांबलो होतो. आई दादाच्या डोळ्याला पाणी आलेलं बघून मला हे कसंसंच व्हायचं. गाडी येण्याच्या अगोदर 1 तास आम्ही देवळाजवळ उभा होतो. देऊळ हेच एसटी स्टँड आणि गावकऱ्यांचा बसण्याचा अड्डा. प्रत्येक भेटेल तो माणूस विचारायचा, काय पोरायला मुंबईला घालवित्यास काय? दादा सगळ्यांना पाहुण्यापासून ते नोकरीपर्यंतची सर्व माहिती द्यायचा. बरं,
हाय म्हणून पुढं जायचा. आईच्या डोळ्याची धार तुटली नव्हती. राहून राहून आई माझं मुकं घ्यायची आणि पदरानं डोळं पुसायची. आईच्या अंतःकरणातील मायेचा झरा डोळ्यातून पाझरत होता. चेहऱ्यावर गरिबीची कडकी होती. आई निम्म अर्ध तोंड पदरानं झाकून रडायची. पण मला फार वाईट वाटायचं. पण काय करायचं? मुंबईला जायचा निर्णयच घेतला नसता, पण आई दादाच्या पुढं काय बोलणार नव्हती. केवळ मायेचा पाझर झिरपण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. चढून येणाऱ्या मुंबई गाडीचा आवाज कानावर आला तसा मी अधिकच बावरलो. मुंबई गाडी आली म्हणून मला पोचवायला आलेल्या वर्गमित्रांनी गोंधळ केला. आईनं पुन्हा एकदा मुका घेतला आणि गाल कुरवाळून स्वतःच्या गालावर कडाकडा बोटं मोडली. डोळ्यात पाण्याच्या धारा चालूच होत्या. मलाही आवरलं नाही. जड पावलानं मुंबई गाडीत पाय ठेवला. कंडक्टरनं दाढ खाडकन ओढून घेतलं. खिडकीतनं वळून बघत होतो. आई दादा वर्गमित्र हात वर करत होते. गाव शिवच्या टेकडीवरून गाडी खाली उतरली आणि गाव गडप झालं. मागचा मार्ग दिसायचा बंद झाला. आता पुढचा मार्ग. रात्रीची 8 वाजता गाडी मुंबईच्या परेल स्टेशनवर थांबली. पिशव्या आणि गठुडं घेऊन खाली उतरलो. लगेचच पाहुण्यांनी टॅक्सीला हात केला. टॅक्सी भरधाव वेगाने धावू लागली. खळ्यावर भातावर पाहिलेली मुंबई आता प्रत्यक्षात पाहत होतो. ही मुंबई फार वेगळी हे आज मला कळलं. टॅक्सीच्या खिडकीतून उंच इमारती, मोठमोठे रस्ते, तेही वाहनाने तुडुंब भरलेले. जत्रा भरावी तशी माणसांची गर्दी. आयुष्यात प्रथमच टॅक्सीत बसलो होतो. 15-20 मिनिटांच्या प्रवासात निम्मा प्रवास टॅक्सी घालण्यातच गेला. गाड्या सरसर आवाज करीत बगल घेत जात होत्या. वाटायचं जर ह्या एकमेकीला धडकल्या तर काय खरं नाही. मी एकदा नामू वडगावकरांचा ट्रक झाडावर आदळल्याला बघितला होतो. ट्रकच्या तोंडाची आकृती माझ्या डोळ्यापुढं उभी राहिली तसा अंगावर काटा मारला. टॅक्सी रस्त्याच्या बाजूला उभी राहिली. आम्ही हातात पिशव्या आणि गठुळं घेऊन उतरलो. पाहुण्यानं माझ्या हाताला धरून रस्ता पार केला. रस्त्याच्या बाजूला आतल्या अंगाला गावच्या मुंबईवाल्यांची बिराडं घेऊन पिवळी चाळ उभा. आता तिचं कृष्णा निवास असं नामकरण करण्यात आले आहे. पहिल्या माळ्यावर व्हरांड्यात अगोदरच गाववाल्यांची बिछाना टाकून झोपायची तयारी झालेली. मला आनंदाचा झटका आल्यासारखं झालं. मला ही मुंबई आता नवी नव्हती. माझ्याच गावची माणसं खोली भरून होती. जणू गावच्या चावडीवर आलेलो आहे. मला धीर आला. गाववाल्यांची खोली म्हणजे बैठकीची खोली. आमच्या गाववाल्यांच्या सारखं इतर गावच्याही बैठकीच्या खोल्या. काही जण बायका पोरांसह राहायला होती. त्यांची बिराडांची खोली म्हणायची. अशी बिराडं आणि बैठकीच्या खोल्यांची मिळून चाळ हे नाव. अशा चाळीत माझी मुक्कामाची सोय. सर्वजण खोलीत. गावाकडच्या पेरणीपासून ते पाऊस पाण्यापर्यंत, बैलापासून ते म्हैस किती दूध देते, का देत नाही, इथपर्यंत चर्चा झाल्या. पाहुण्यांनी मला गाववाल्यांच्या खोलीवर सोडून त्यांच्या बैठकीच्या खोलीकडं गेला. मला गावच्या कळपात नवं असं काय वाटलं नाही. पण अंथरुणावर पडल्यावर मात्र घराकडची आठवण आली. तसा बेचैन झालो. आमचा गाववाला नारायण खांडेकर माझ्या अगोदर 4 वर्ष आल्याला. त्यानं माझी समजूत काढली. कामाला काय तोटा नाही. बघू कुठं तरी मुंबईत काम करायचं पाहिजे. तू काळजी करू नकोस. मी तुला काम बघतो. मला जरा बरं वाटलं. नारायण खांडेकराचा आणि राजू वाडकराचा आधार मिळाला. जीवाभावाचं जोडीदार आल्यानं लगेच दुसऱ्या दिवशी अंबुबाईकडं खानावळ सुरू केली. तिनंही बिचारीनं नवीन म्हणून आडयेडं घेतलं नाही. नोकरी लागल्यावर दिल पैसं म्हणून गावाकडच्या आईनंतर मुंबईतली आईची माया तिच्याकडून मिळत गेली. पाहुण्यानं गोदीत एका ट्रान्सपोर्ट कंपनीत क्लार्क कम शिपाई अशी नोकरी बघितली. जेमतेम पगाराची नोकरी. खानावळ आणि इतर खर्च भागायचा. कधीमधी एखाद्या सिनेमाला जायचो. खाऊन पिऊन सुखी असलेला मुंबईतल्या मुंबईत मी आणि मीच तेवढा व्यवस्थित. पण गावाकडं काय? आई दादाला आशा होती. पोराला नोकरी लागली या म्हणजे आमचा पांग फिटला. बिनघोरी झालो.
पण मला नोकरी माझ्या खर्चापुरतीच होती. गावाकडंच द्यायला जमायचं नाही. माप वाटायचं. आईला एखादं लुगडं, दादाला बंडीला कापड द्यावं, पण कशाला गाठ पडायची नाही. धडपड तर सुरूच होती. गावाकडं मी खुशाल आहे म्हणून पत्र पाठवायचो, पण पैसे मात्र पाठवायचे नाहीत. गाववाला दसरा आणि दिवाळी निमित्तानं निघाला तर एखादी मिठाईची पुडी, बटराचा पुडा द्यायचो. पण आई-दादांची कधी तक्रार नसायची. अशीच 4 वर्ष गेली. मी असाच मुंबईत, गावाकडं आहे असाच. बदल कशातच नाही. चांगल्या नोकरीचा प्रयत्न करावा तर ओळख नाही, वशिला नाही, पैका नाही आणि मी तर नुकता 10वी शिकलेलो. कुठं ऑफिसरची नोकरी मिळणार आहे. पगार कमी, काम जास्त. कशाला गाठ पडायची नाही. मग मात्र 4 वर्षानं ठरविलं, बस मुंबईच बास. गावाला रोजगार करून आई-दादाला सांभाळू. वाटेल ते करू, पण मुंबई सोडायची. आणि 20 वर्ष मुंबईत राहिलो तरी अशीच परिस्थिती राहणार. ठाम निर्णय केला आणि गावची गाडी धरली. तोपर्यंत दादा पाटलानं हाक दिलीच. काय मुंबईवालं, कवा आला? धन्यवाद.